का तुझ्या शिक्षकांची? मग तू इथं मराठी शाळेत होतास काय? इथं पुस्तकं होती इथं, कधी मागितलंस काय? नाही सरांकडे सर मला वाचनाची आवड आहे, मला एखादी पुस्तक द्या असं काय बोलला असतो तू? आता पप्पाने घरात 2,500 पुस्तकं ठेवले, मग तुला पुस्तक वाचनाची आवड आहे सर मला पण शाळेत काय आहेत काय असं का बोलला तसं काय तू? नाही तुझी वाचनाची भूक चांगली आहे, तुझी स्मरणशक्ती चांगली आहे, वाचनानं माणूस वाचतोय की पप्पानं जाणलंय म्हणून घरात पुस्तकं ठेवले TV ठेवून. पण ह्या शाळेतून तू का गेला? खरोखर सांगे, खरं सांगायचं कंडिशन. असं का दबाव नाही? खरं बोलतो म्हणजे काय सांगतो, ह्यातनं नेमकं कुणामुळे चुकायला लागले, पुढं परत पोरं जाऊ नये, पुढं पोरं टिकावी. काटे सरांचं काय म्हणणे की बाबा मूळ कारण कळालं तर आपण त्याच्यावर उपाय करू. काय नेमकं काय वाटतं? आम्ही यायचो, आम्हाला म्हणायचे 2 वाजता आम्ही यायचो, मग शिक्षक एक दोन कमी यायचे, एकेकाला यायचे नाहीत. मग दुपारच्या सुट्टीत मग शिक्षक 1-1:30 जायची, म्हणजे 3-3:30 घरला जायची. मग आम्ही असं केलं नाही, काहीतरी हे नियमच नाही तिथं. कवा पण जा असं नाही. ते पुण्यावर बघितलं तर पाणी प्यायचा विचारायला लागते. बर बर तिथं तू 1 वर्ष इंग्लिश मीडियमला होतस? 2 वर्ष होतस. व्हॉट इज दिस? फोन, मोबाईल. वेअर इज मोबाईल? वेअर इज मोबाईल? तिथं तर इंग्लिश कोण शिकवत होतं? आता शिकवतो हायस्कूलला. हायस्कूलला चव्हाण टीचर आहे. इथं तुला इंग्लिश मीडियम शिकवतच नव्हते. हा इंग्लिश मीडियम, इंग्लिश विषय आहे की इंग्लिश मीडियम नाही पण इंग्लिश विषय आहे. विषय शिकवतच नव्हतं. कविता शिकवायची पण ते त्याला अर्थ सांगायचे, पण ते पूर्ण असं म्हणजे हे करून म्हणजे विशेषण ते सगळं असं इंग्लिश मध्ये नव्हतं. ते कोविडच्या काळात सर तो तिकडे पहिली तिकडे गेली आणि दुसरी तिसरी चौथी ना इथं प्री प्रायमरी. हो ज्युनियर. आता तिथले विद्यार्थी वेदांत गणेश साळुंखे नाही आता काय करायचं तिकडून परवाची मी ज्यावेळेला आलो त्या दिवशी सर आम्हाला ऍडमिशन पाहिजे. कुठं आम्हाला इंग्लिश मीडियम म्हणून. तर का म्हणलं अगोदर इंग्लिश मीडियममध्ये घातला होता आणि आता मराठी मीडियममध्ये का? मुलाला कुठं तर एक तुम्ही निर्णय ठेवा, इकडे तिकडे केलं असेल मुलाचं तुम्ही डोळं बघायला करू नका म्हणून. नाही सर पण तिथं आम्ही गेलो होतो पण ते आता नाही म्हणतोय. आणि आता यावर्षी 4थीला तिकडे का जाय? कारण 4थीला गेलं का? 5वीला गेला तू? 2 दिवस नंतर मी मागणीपत्र पण केलं ते शाळेला मग केले बघा ना. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो जरा ती कुंजवडी शाळा बघायसाठी, मुलं कशी आहेत तिथं संख्या किती आहे. 51 मुलाला सक्तीपत्र 6 वर्ष इथं दाखवतंय आणि ऍक्च्युली इथं 11 दाखवलंय. म्हणजे बाकीची मुलं नेमकं कुठं गेली? आता आपण काय करू त्या विषयावर बोलू की आता शेवटचा विषय समजून घ्या फक्त ह्याला सोडून देऊ आणि मग परत आपण ओके आमच्या लक्षात आलं की हा शेवट असं सांग तुला का वाटलं की त्या हायस्कूलला जाऊ. नाही अजून एक सांगतो, आमच्या दोघात चर्चा झाली. शौर्य म्हटला चव्हाण सर माझं लय भारी रिलेशन आहे, सर नाराज होतील मी तिकडे गेलो. शौर्य बरोबर ना रे? इथंपर्यंत आमची चर्चा होती. पण शेवटी शिकायचं आहे म्हटल्यावर मग निर्णय तुझा. आता परत सांग दोन्हीकडचा रे. नियम हे पाहिजे. नियमानं माणूस शिस्त, एक आयुष्याला शिस्त लागते. नियम हे पाहिजे. साहेब जिथं नियम आहेत तिथं नियम ठेवायलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीत जरा व्यवहारात पण आपण गोष्टी बघाव्या. व्यवहार सगळ्याच गोष्टी नियमात म्हटल्या आपण ज्या नाही तो भाग वेगळा. आता तुम्ही त्याला घालू नका. आपण एका चर्चेवर आलेलो की विद्यार्थी इथनं का बाहेर चालले, बरोबर ना? मी तुम्हाला अगोदर त्याला घेतलं, त्याला शिकवलेलं नाही की बाबा हा असं बोल आणि त्याच्यामुळे आपलं पैसे येणार आहेत. खोटं बोललेला नाही. जी फॅक्ट आहे अगदी साहेब तुम्ही इथं बसला आजची नाही तुम्ही काय अगोदर ठरवून असं काय ठरलेलं नाही. आता आम्हाला लक्षात आलं ऑन दी स्पॉट हे झालं ते तुम्ही बोलताय ते आम्हाला मान्य आहे. आता त्यात तुम्ही बदल केला तर ऑटोमॅटिक
फरक पडेल ना. शेवटी अजून तुला सांग, अभ्यास असा एकसारखं सर 1 तास 2 तास वर्गात एकसारखं बसून हे पान ते पान शिकवत ते कसं काय? नाही आपण रोज महिन्यात 2-3 विषय 2-3 विषय शिकवायचे, बाकी सगळं आधीच अभ्यास द्यायचा. पाडे निवा, गणित द्यायची, म्हणजे झाडाला आम्हाला कशात परत म्हणजे कितवीच्या वर्गात तू इथं चौथीला अजून पुढे विचारा. कोणते शिक्षक होते चौथीला? चव्हाण. मग अरे तसं कसं होईल शेवटी? तुम्हाला अभ्यास करा तुमचं तुम्ही म्हणून सर कुठे जातील? कुठे जातो सर कसं जाणार कुठे बाजूला? वर्ग सोडून जातात. सर कुठे होते? सर म्हणजे आता दुपारी पालगावच्या ऑफिसला अभ्यास द्यायचा, जायचं. असं पालगावच्या ऑफिसला जायचं म्हणजे काहीतरी काम असेल रे. बर. आणि परीक्षेची बसला असतो त्या सरांनी तयारी करून घेतली होती. प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या प्रज्ञाशोधच्या घेतलं. बरं, बोला. त्यात किती मार्क पडले? काय 100 पैकी 200 इकडे गिरगाव आणि 300 मार्कांची परीक्षा झाली जिल्हा परिषद. पेन पनवेल फाउंडेशन ते 300 मार्क झाले. त्याला किती पडले? ते 100. आणि ह्याला जिल्हा परिषद 200 पडले. तुला बाळ पाडे किती पडले? 15. तो अजून गती वाढवायला पाहिजे. तुझ्या आता 4थी म्हटल्यानंतर 30 पर्यंत पाडे तुझे परफेक्ट पाहिजे. परफेक्ट म्हणजे परफेक्ट, कारण तू स्पष्ट बोलतोस. तुझ्या वडिलांनी आम्ही विनंती केली की बाबा बघा म्हणलं लई आता मी आलोय अजून तर सगळं घट्ट्यात बांधून ठेवलंय. हे झालं मग म्हणलं बघूया आपण प्रयत्न करूया. लोकप्रतिनिधी भेटायला ऐका ना, तो भाग आपण त्यासाठी आता तुम्हाला शेवटी म्हणजे काय विचारायचं मला समजलं. वर्गात सर जर नसतील किंवा जरी असतील तर मग सगळं लक्ष तुमच्याकडे असायचं की अजून कुठं असायचं? म्हणजे सर काय करायचं मग? तुम्हाला अभ्यास देऊन जेवायच्या अगोदर अभ्यास द्यायचे, म्हणजे आम्ही जेवून झालं करायचो. त्यानंतर सर म्हणला मग सर 3:30ला जायचे वर्गात. सर कुठं काय? मग सर काय करायचं? झोपायचं. आणि सुट्टी पडून होते. सांगतो आणि 3ला व्हायची, 1:30 ते 2:30 यायची. दुसऱ्या ते 3:30ला 3:30ला. बरोबर. आणि मग मोबाईल काय वापरत नसतील सर काय त्यासाठी? रोज लॅपटॉप मोबाईल सुरू असतो. लॅपटॉप नाही तो टाइम ऐकून घ्या की लॅपटॉप म्हणजे कधीतरी आठवड्यात एकदा असतील रे. रोज लॅपटॉप. ते धान्याचं काय बाकीचे इतर काय असेल ते दररोजची नोंदी. बर, मग ते लॅपटॉप ह्या करताना तुम्हाला काय अभ्यास दिला असतील का? नाही की नव्हताच? तुमचं तुम्ही हे सोडवत बसा. आणि ते तुम्हाला तुमचा हे वर्ग आहे ना तिथं याचा टीव्ही याचा आहे ना वर्ग आपला काय म्हणते त्याला टीव्हीवर तुम्हाला ते कॅसेट वगैरे लावून देत होते ना त्यावेळेला तिथं टीव्हीवर अभ्यासक्रम अभ्यासक्रम काय ऑनलाईनचं काय ऑनलाईन मोठा टीव्ही देतील नाही का तुम्हाला? ते कधी बसून चालू केलं? म्हणजे ते क्लास असायचा. कधी 4थीत असताना होते काय? 15 दिवस झाला आणि बंद केला. म्हणजे टीव्ही बंद झाला का? टीव्ही नाही बंद झाला, मग ते बंदच करून टाकलं. घ्या ना तुमच्या वरून यायचा अभ्यासक्रम आकाशवाणीवरून. नाही मग तुमच्याकडे किती वेळ आलता आणि तुमच्या हालचालमध्ये बघायला पाहिजे ना, ते विचारतो ना मी काय काय झालं नाही. अजून काही शेवटला विचारणार असाल तर विचारा. बघ मग तुझी काय बाळा इच्छा आहे? तुझं काय